सिस्टीम मध्ये राहणारे नागरिक आहेत, हा देखील परिसर आहे, बाजारपेठ आहेत, काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत आणि टुरिझम एका बाजूला कसं व्यवस्थित राहील, इथल्या टुरिस्ट पॉइंट जे आहेत ते आपल्याला कसे डेव्हलप करता येईल तो विचार करतोय. परंतु बाहेरचे नागरिक येत असताना स्थानिक नागरिक, ग्रामस्थ हे देखील सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे. हाच उद्देश घेऊन या भागातील आज आम्ही पाणीचा दौरा करतोय. पोलीस प्रशासनाला जे काही निर्बंध घालून दिले आहेत किंवा वेळेची मर्यादा असेल ती जी घालून दिली आहे, त्या वेळेचे नियम किंवा जे काही ट्रॅफिकने नियम घालून दिले आहेत ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजे. पोलिसांना किंवा तिथल्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी जर माझ्या नावाची गाडी आली आणि जर ते सोडत असतील तर मला असं वाटतं की मला हप्ता मिळायच्या ऐवजी तो पोलिसांना मिळतो तर तिथल्या स्थानिक नागरिकांना मिळतो मला माहित नाही. मला एकच सांगायचंय, कायदा सर्वांना समान आहे. कोणी जरी माझ्या नावाचा गैरवापर करत असेल तर त्यावरती पहिला खटला दाखल करा, त्यावरती पहिली कारवाई करा आणि मग माझ्याकडे तक्रारी करा. जे 10-20 वर्षापासून ज्यांनी बांधकामं करून ठेवली ती कुणाच्या मेहरबानीमुळे झाली, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील तर नगरपालिकेचं प्रशासन असेल. आता मला तुम्ही जर आज म्हणालात की मागच्या 10 वर्षापूर्वीचं बांधकाम तुम्ही तोडून टाका आणि आम्हाला रस्ता खुला करून द्या, तर ते माझ्याकडनं हे काम असलं होणं किंवा मी तिथे जाऊन कुणाच्या घरावरती बुलडोजर फिरवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. परंतु नव्यानं ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होती तिथे नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीने प्लॅन केला असतो त्याच्याच पद्धतीने प्लॅनिंग वरती काम करणं हे माझंही काम असेल. परंतु ज्या ज्या ठिकाणी असे सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथे परवानगी कशा पद्धतीने दिली आहे आणि जर कुठला हॉटेलवाला पार्किंग मध्ये जर हॉल करून रस्त्यावरती गाड्या लावत असतील तर त्या संदर्भात नक्कीच मी दखल घेईल आणि ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तुम्ही प्लॅन मध्ये दाखवली असेल तिथली मी पार्किंग सुरू करायला हवी. आत्ताच मला इथल्या भागातील तो जाऊन सर्वे करू द्या. काम अंतिम टप्प्यात आले. मागच्या 20 वर्षापासूनची मागणी होती. आपण 3 वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलचं काम सुरू केलं, अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारणतः अजून 3 ते 4 महिने मला वाटते जास्तीत जास्त कालावधी लागेल. फिनिशिंगचं काम सुरू आहे, तिथलं इक्विपमेंट येणं बाकी आहे आणि पदनिर्मिती जे आहे ती पदनिर्मिती करून तिथली जी भरती व्हायला पाहिजे शासनाकडनं त्या बाबतीत पुढच्या 8-10 दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आरोग्य मंत्री आबिटकर साहेब यांच्या बरोबर ती बैठक देखील लावलेली आहे. लवकरात लवकर लोणावळा आणि काणे हॉस्पिटल चालू करायचे, नागरिकांच्या तक्रारी सोडवायच्या, म्हणूनच परत फिरायला आलोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.